नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सकाळचे 5:30 वाजत आलेले आहे आणि हे घड्याळ जे आहे ते 10 मिनिटं पुढे आहे। तर मी सकाळी 5 वाजताच उठलेले असते, कारण सकाळी 5:30 ते 6:30 ऑनलाईन एक्सरसाइजचा क्लास असतो 1 तास, म्हणून मी सकाळी लवकर उठते। तुम्ही बघू शकता बाहेर सर्व अंधार आहे आणि रोज ही जी चांगली सवय आहे ती मी शरीराला लावलेली आहे। वजन कमी करताना ज्यावेळेस आपण आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत, वाईट सवयी आहेत, त्या आपण बदलल्या, आपली जीवनशैली बदलली तर आपलं जे वजन आहे हे लवकरात लवकर कमी होतं। फक्त आपल्याला काय करावं लागतं, चांगल्या सवयी लावाव्या लागतात। आता सकाळी लवकर उठणं ही झाली आपली चांगली सवय। त्यानंतर दुसरी सवय ती म्हणजे सकाळी उठून त्यानंतर काय करायचं, कोमट पाणी प्यायचं आहे। तर सकाळी उठल्यानंतर मी सर्वात प्रथम कोमट पाणी पिते। कोमट पाणी पिल्यानंतर फ्रेश व्हायचं आहे। फ्रेश झाल्यानंतर तुम्ही 1 तास एक्सरसाइज करू शकताय। तर मी अगोदर इथे कोमट पाणी पिते। कोमट पाणी म्हणजे त्याच्यात लिंबू वगैरे काहीही टाकत नाही, फक्त मी कोमट पाणी पिते। नॉर्मल पाणी आपलं जे आहे ते कोमट करून घेते आणि तेच पाणी पिते। त्यानंतर मी कोणताही डिटॉक्स ड्रिंक घेते। सकाळचे 5:30 ते 6:30चा एक्सरसाइजचा जो क्लास आहे तो घेतल्यानंतर बरोबर 7 वाजता मी कोणताही डिटॉक्स ड्रिंक घेते। तर इथे मी जे डिटॉक्स ड्रिंक आहे ते बनवलेलं आहे बघा। इथे कच्ची हळद घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता, लिंबू घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पुदिन्याची पानं टाकलेली आहे 7 ते 8 आणि काळं मीठ टाकलेलं आहे। तर उपाशी पोटी हे मी डिटॉक्स ड्रिंक घेत आहे आणि 1 तास मी काहीच खाणार नाही। म्हणजे 7 वाजता घेतल्यानंतर मी 8 वाजेपर्यंत काहीच खाणार नाही। म्हणजे 5:30 ते 6:30 माझं एक्सरसाइज करून झालेली आहे। त्याच्यानंतर मी ही जे ड्रिंक आहे ती घेते। अर्धा तासाचा गॅप जातो त्याच्यामध्ये एक्सरसाइज झाल्यानंतर। त्याच्यानंतर मी 1 ग्लास हे डिटॉक्स ड्रिंक जे आहे ते घेते। तर तुम्ही पण नक्कीच हे डिटॉक्स ड्रिंक ट्राय करू शकता। त्याच्यानंतर 1 तास काहीच खायचं नाही। तिसरी चांगली सवय म्हणजे मैत्रिणींनो, वजन कमी करताना नाश्ता कधी स्किप करायचा नाही। रोज नाश्ता हा करायचाच आहे। वजन कमी करताना एनर्जीसाठी आपण नाश्ता हा केला पाहिजे, कारण आपण रात्री 8 ते 9च्या दरम्यान जेवण केलेलं असतं आणि रात्रभर पोट उपाशी असतं, आपण काहीच खाल्लेलं नसतं। आणि सकाळी जर समजा तुम्ही 5:30 वाजता एक्सरसाइज करत असाल किंवा 10 वाजता एक्सरसाइज करत असाल तर तुम्हाला एनर्जी पाहिजे की नको एक्सरसाइजसाठी, त्याच्यासाठी नाश्ता हा करायचाच आहे। तर इथे मी नाश्त्यासाठी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी ओट्स दहीमध्ये भिजवून ठेवलं होतं 10 मिनिटं आणि त्याच्यामध्ये जिरं, मिरची, हिरवी मिरची, लसूण, जिरे वगैरे जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर बारीक बारीक चिरून टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि उत्तप्पा बनवलेला आहे। जसं आपण रव्याचं साधा उत्तप्पा बनवतो सेम तसंच, फक्त इथे ओट्स ॲड केलेत, मिक्सरला बारीक केलेला आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जो नाश्ता करायचा तो करू शकता। पोहे, उपीट, इडली, डोसा कोणता पण करा। माझ्याकडे वेळ असेल तसं मी नाश्ता तयार करते आणि खाते। तर नक्कीच हे ओट्स आणि रव्याचं जे उत्तप्पा आहे ते पण छान लागतो। तर शेजारी बॉटल दिसत असेल, मी 1 ग्लास पाणी पिलेलं होतं, परत त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मी भरून ठेवलेलं आहे, कारण की दिवसभर मी थोडं थोडं हे पाणी पिते जे डिटॉक्स ड्रिंक आहे आणि माझे मिस्टर पण पितात, मुलं पण पितात, त्याच्यामुळे मी परत त्याच्यामध्ये पाणी जे आहे ते ॲड करून ठेवते। आणि हा जो उत्तप्पा आहे तो छान दोन्ही बाजूनी खरपूस भाजायचा आहे। तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, नारळाची चटणी, पुदिन्याची चटणी, किंवा तुम्ही दहीसोबत खाऊ शकताय, किंवा मग सॉस वगैरे असेल तर तो थोडासा खाऊ शकताय तुम्ही। तर मला उत्तप्पा तसाच आवडतो, म्हणजे माझ्याकडे जसा वेळ असेल, जर समजा मला चटणी बनवायला वेळ मिळाला नाही तर मी तसंच नाश्ता करून घेते। पण नाश्ता करणं महत्त्वाचं आहे। ही जी चांगली सवय आहे ना, ती मी चांगली सवय लावलेली आहे वजन कमी करण्यासाठी आणि माझं खरंच खूप छान वजन कमी झालेलं आहे। मी फक्त चुकीच्या सवयी बदललेल्या आहेत। आणि कसं असतं माहिती आहे का, आपल्याला चांगल्या सवयी लागायला थोडा वेळ लागतो, वाईट सवयी पटकन लागतात। मग चांगल्या सवयी लावण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ तर नक्कीच लागणार आहे। तर इथं आपला छान रवा ओट्सचा उत्तप्पा तयार झालेला आहे, बघू शकताय तुम्ही। आणि हा जो उत्तप्पा आहे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये खायचा आहे। त्याच्यानंतर चौथी चांगली सवय म्हणजे रोज 1 तास एक्सरसाइज ही केलीच पाहिजे। आता हा जो 10:15चा टायमिंग आहे, एक्सरसाइज झालेली आहे 1 तास, सर्व मेंबरची एक्सरसाइज घेऊन त्यानंतर मी व्हिडिओ बनवला आहे फक्त एक्सरसाइजचा। तर मी पोट कमी करण्यासाठी ह्या ॲडव्हान्स एक्सरसाइज करते आणि अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या स्वतःसाठी 1 तास द्या। जर समजा खूप प्रयत्न करूनही तुमचं वजन कमी होत नसेल, खूप प्रयत्न करतायत,
सप्लिमेंट घेऊन बघतायत, सातत्य ठेवून बघतायत, सर्वच करून बघतायत, पण वजन कमी होत नाही, तर नक्कीच स्क्रीनवरती जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही मला व्हॉट्सअप करा, माझ्यासोबत कनेक्ट व्हा. नक्कीच तुमचं जे वजन आहे ते कमी होणार आहे. आणि फक्त घरगुती आहार घेऊन वजन कमी करायचं आहे. 1 तास एक्सरसाइज करून वजन कमी करणार आहोत आपण. पण ही जी चांगली सवय आहे तुम्ही नक्कीच लावली पाहिजे. म्हणजे वजन कमी करताना फक्त आपल्याला चांगल्या सवयी लावायच्या, आपली जीवनशैली बदलायची आहे. म्हणजे आपलं जे वजन आहे हे नक्कीच कमी होतं. त्याच्यानंतर आपली झोप प्रॉपर झाली पाहिजे, 7 ते 8 तासाची झोप झाली पाहिजे. कोणताही स्ट्रेस नको आहे, स्ट्रेस फ्री राहायचं आहे. त्याच्यानंतर पाणी दिवसभरात भरपूर प्यायचं आहे. ह्या पण चांगल्या सवयी आहे आणि ह्या रोज फॉलो केल्या पाहिजे बरं का. असं नाही का तुम्ही एक दिवस फॉलो करणार, दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी नाही, म्हणजे 3-4 दिवस फॉलो करणार, असं काहीतरी गॅप देणार मध्ये, तसं नाही करायचं. तुम्ही त्या रोज फॉलो केल्या पाहिजे. कारण की चांगल्या सवयी फॉलो करायला आपल्याला थोडासा वेळ लागतो, कारण की कंटाळा येतो ना, वाईट सवयी पटकन लागून जातात. पण चांगल्या सवयी लावायला किंवा त्या लागायला थोडासा वेळ लागतो, प्रत्येकाला वेळ लागतो, मला पण वेळ लागलेला आहे. पण ज्यावेळेस मी चांगल्या सवयी लावल्या शरीराला तेव्हाच माझं जे वजन आहे ना ते कमी झालेलं आहे. म्हणून मी म्हणते तुम्ही चांगल्या सवयी लावा, व्यायामाचं आणि डाएटचं जे सातत्य आहे ते ठेवा. जर वजन कमी होत नसेल ना तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन एक्सरसाइज क्लास सुरू करा माझ्यासोबत. तुमचं जे वजन आहे हे 100% कमी होणार आहे. तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जर्नी सुरू करू शकता. आता 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते, त्यावेळेस आपण चहा कॉफी वगैरे काहीतरी घेत असतो, तर त्यावेळेस असं काही न घेता तुम्ही कोणतंही फळ घ्या. तर इथे मी पपई घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पॉपकॉर्न मखाने पण घेऊ शकता, गोड शेंगदाणे खाऊ शकता, ही पण एक चांगली सवय आहे, होय की नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी कोणते फ्रूट्स वगैरे घ्या 4 ते 5च्या दरम्यान. आणि तुमची जी चुकीची सवय आहे बाहेरचे पदार्थ वगैरे खाण्याची, स्नॅक वगैरे म्हणजे आपण पॅकेट फूड खातो, फास्ट फूड खातो, ते काय करायचे, स्किप करायचे. आणि हे फळं जे आहेत ते तुम्ही काय करायचे, घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता इथे रात्रीच्या जेवणामध्ये मी केळी आणि ओट्सची स्मूदी घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये फक्त मी 2 खजूर टाकले, 1 केळी टाकले आणि ओट्स घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे अर्धी वाटी ओट्स तव्यावर भाजून घेऊ शकता. ते तव्यावर भाजलेले ओट्स त्याच्यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी ॲड करून त्याच्यामध्ये 1 केळी, 2 खजूर टाकून तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली तरीच चालेल. तर मी सकाळी नॉनव्हेज खाल्लं होतं जेवणामध्ये, त्याच्यामुळे मी ओट्स घेतलेले आहे. आणि नॉनव्हेजच्या ताटाचा व्हिडिओ काढलेला नव्हता कारण की माझ्याकडे तेवढा वेळ नसतो. पण मी ज्या टिप्स आहेत छोट्या छोट्या मी तुम्हाला देत असते. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या सवयी लावा, तुमचं वजन 100% कमी होणार आहे.